राज्यातील 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं। मात्र ही प्रक्रिया पार पडत असताना जामनेर इथं बोगस मतदानावरून मोठा गदारोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 1.5 तासातच 2 जणांनी बोगस मतदान केल्याचं समोर आलंय। त्यातल्या एकाला पकडण्यात आलंय तर दुसरा फरार आहे। यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलंय। एकीकडे अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन्समधील तांत्रिक बिघाड तर दुसरीकडे मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत असताना जामनेरमधील या प्रकारानं सर्वांनाच धक्का बसलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। स्थानिक नागरिकांना मुख्य बाजारपेठेत आणि शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतीत काम करायला जाण्या येण्याकरता सावरा ते वडाळी देशमुख हा एकमेव रस्ता आहे। दर्यापूर रोडवरून अंजनगाव रोडवर आणि अंजनगाव रोडवरून कुटासा दहीहंडा ते अकोला इथे जाण्यासाठी हा मुख्य शॉर्टकट रस्ता आहे। रहदारीचं प्रमाण वाढत असून गेल्या 5 ते 6 महिन्यात आमदार निधीतून लाखो रुपयांचं या रोडचं डांबरीकरणाचं काम झालं। या रस्त्यावरच्या पुलाचं काम गेल्या 1.5 वर्षांपासून रखडलंय। त्याच्या समोरील दुसऱ्या पुलावरील काम नुकतंच झालं असून बाजूचा भाग पूर्णपणे खचून गेलाय। रोडच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडलेत। ही दयनीय अवस्था आणि निकृष्ट दर्जाची परिस्थिती निर्माण झाले याला संबंधित बांधकाम विभागच कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। बांधकाम विभागाचा आणि कंत्राटदारांचं साटेलोटेपणा हा भाग जनतेपुढे येतोय। बांधकाम विभागाच्या इंजिनियरनं या कामावर लक्ष का दिलं नाही? एवढा मोठा निकृष्ट रस्ता तयार झाला तरी कसा? तरीही दुरुस्ती केली का नाही? असे अनेक सवाल नागरिक करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। वडाळी देशमुख या रस्त्यावर गेल्या 6 महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते, परंतु 2 महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे। निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे। तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि जे अपघात इथे होत आहेत ते अपघात टाळले गेले पाहिजेत। मोठमोठे खड्डे हे सावरा वडाळी देशमुख या रस्त्यावर पडलेले आहेत। तरी अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा इशारा करत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि कन्नड तालुक्यातील भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या सैनिक निलेश पंडित थोरात, पंडित बाळा खोमणे, पंकज जगन्नाथ चव्हाण, कृष्णा गोविंद चंदनशिव या 4 सैनिकांचा देशसेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला। सर्व आजी माजी सैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। या प्रसंगी माजी सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसंच महिला मंडळी, लहान थोर मंडळी आदी उपस्थित होते। या प्रसंगी त्यांच्या पत्नीसह त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसंच देश सेवेनंतर आपण समाजसेवेमध्ये सहभाग घ्यावा आणि गावची तसंच समाजाची सेवा करावी असं देखील आवाहन गजानन पिंपळे यांनी यावेळी केलं। या प्रसंगी विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। बुलढाणा नगर परिषद निवडणुकीमध्ये बनावट मतदान करण्यासाठी आलेल्या बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत करणं आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड, पुतण्या श्रीकांत गायकवाड आणि एक अनोळखी अशा एकूण 3 जणांवर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालयातील मतदान केंद्रावर एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आला असता काही प्रतिनिधींच्या ते लक्षात आल्यानं चांगलाच गोंधळ उडाला। हा व्यक्ती पळ काढत असतानाच काही नागरिकांनी त्याला पकडलं आणि चांगलाच चोप दिलाय। दरम्यान कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांनी पोलीस कर्मचाऱ्याला लोटपोट करत पोलिसांच्या तावडीत असलेल्या व्यक्तीला पळून जाण्यास मदत केली। त्यावरून पळून जाणारा व्यक्ती हा अनोळखी व्यक्ती कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता दुसऱ्या घटनेमध्ये बुलढाणा शहरातीलच गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर 3 तोतया मतदारांनी बनावट मतदान केल्याप्रकरणी केंद्र प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये 2 तरुण आणि एका महिलेचा समावेश आहे। त्यापैकी एक महिला आणि एका तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आणि त्यांच्या सुविध पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असताना यांच्या गुंडशाहीचा गुंडाराजचा
जो कळस आहे तो आज मतदानाच्या दिवशी संपूर्ण बुलढाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाला। एक बोगस वोटर ज्याला अनिल बावस्कर यांनी पकडलं असता व पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना धक्का देऊन पोलिसांची हुज्जत करून आमदार सुपुत्र कृणाल गायकवाड यांनी बोगस वोटरला पळून जाण्यामध्ये या ठिकाणी मदत केली, त्याला धक्का देऊन पळून जाण्यास प्रोत्साहन दिलं। माझी या ठिकाणी मागणी आहे की ही गुंडगिरी, ही दडपशाही निपटून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी या दोन्ही सुपुत्रांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि शासकीय कामात अडथळा आणला, सरकारी कामात अडथळा आणणे आणि बोगस वोटरला पळून लावण्यास मदत करणे, लोकशाहीचा खून करणे, ही दडपशाही गुंडशाही जी आज दाखवली, याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी। राज्यपाल कार्यालयामार्फत पुरस्कृत 27वा महाराष्ट्र आंतरविद्यापीठ महोत्सव 2025 यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 4 ते 8 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलाय। यात राज्यातील 24 विद्यापीठातील 3307 खेळाडूंचा सहभाग असणार आहे। या क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी, बुद्धिबळ आणि ॲथलेटिक्स या 8 प्रकारांचा समावेश आहे। यात राज्यातील 24 विद्यापीठातील 1721 मुलं आणि 1586 मुली असं मिळून एकूण 3307 खेळाडू सहभागी होणार आहेत। खेळाडूंसह मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांची संख्या 576 असणार आहे। तसंच स्पर्धेकरता 276 पंचांची नियुक्ती विद्यापीठामार्फत करण्यात आली। या महोत्सवाचं उद्घाटन 4 डिसेंबर रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांचं बक्षीस वितरण 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर होणार आहे। शहराच्या क्रीडा परिषदेमध्ये या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आपल्या विद्यापीठामध्ये होत आहेत। त्यामुळं या वेगवेगळे 8 प्रकार इथे खेळले जाणार आहेत। 4 डिसेंबर टू 8 डिसेंबर या दरम्यानच्या कालावधीमध्ये एकंदरीत 3307 खेळाडू, 576 व्यवस्थापक, 276 पंच असे सगळे या ठिकाणी इन्व्हॉल्व होणार आहेत। आणि टोटल जी आहे 4929 एवढं संख्या सगळी या ठिकाणी आपल्या पाहुण्यांची येणार आहे। त्यांचं सगळं नियोजन आपण पुढचे 5 दिवस करणार आहोत। त्यासाठी माझी टीम एकदम अलर्ट मोडमध्ये काम करत आहेत। त्याचबरोबर महामहिम राज्यपाल यांच्या वतीनं जे काही नवीन भारत पोर्टल तयार केलेलं आहे का खेळाडूंना व खेळांना एक वेगळ्या प्रकारची पब्लिसिटी देऊन, नुसती पब्लिसिटी देऊन नाही तर समाजापर्यंत हे पोहोचवण्यासाठी आणि समाजाचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे। हा एक नवीन उपक्रम या निमित्ताने केलेला आहे। सर, याचं उद्घाटन 4 तारखेला आदरणीय या राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व आत्ताचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये उद्या 4 वाजता या ठिकाणी याचं उद्घाटन होणार आहे। अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणूक 2025 प्रक्रियेला गती मिळत असतानाच उमेदवारांकडून येणाऱ्या तक्रारींमुळे वातावरण तापू लागले। MIMचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनीत डोंगरदिवे यांनी स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांविरोधात मनमानी, पक्षपातीपणा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली। डोंगरदिवे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत एका प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उर्वरित कागदपत्रांची तपासणी करणं आवश्यक होतं, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ती अंमलात न आणल्यानं न्याय मिळण्यास विलंब झालाय असा गंभीर आरोप केलाय। अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असून मतदार आणि नागरिकांमध्ये असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचा उल्लेखही त्यांनी तक्रारीत केलाय। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवणं, उमेदवारांना योग्य सहकार्य मिळावं, न्यायालयीन आदेश आणि नियमानुसार कार्यवाही करावी, स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांची बदली करावी अशा मागण्या त्यांनी केल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी।
पेण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून शांततेत पार पडले। पेण नगर परिषदेच्या कक्षेत 41 केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यामध्ये एकूण 33,875 मतदारांपैकी पुरुष 12,216 आणि महिला 11,629 असं एकूण 23,845 मतदारांनी शांततेत मतदान केलंय। एकूण 70.39% मतदान झालंय। शहरातील सुशिक्षित मतदार आपल्या वृद्ध आई वडिलांना घेऊन मतदान केंद्रावर आले होते। यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी विशेष लक्ष ठेवलंय। त्याचप्रमाणे सकाळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेतील प्रभाग क्रमांक 4 इथं भेट देऊन पाहणी केली आहे। या निवडणुकीत 12 प्रभागांमधून 24 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येणार आहेत। परंतु भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे नगरसेवक पदाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं आता फक्त 18 नगरसेवक पदासाठी 46 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार या निवडणूक रिंगणात पाहायला मिळालेत। आता या सर्व उमेदवारांचं नशीब मतपेटीत बंद झाल्यानं निवडणूक निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। पेण नगरपालिका हद्दीमध्ये आज आपले एकूण 12 इमारतीमध्ये 41 बूथवरती सकाळपासून 7:30 वाजल्यापासून सुरळीत मतदान चालू आहे आणि मतदानाकरता पेणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। याच्यामध्ये कुठेही काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न न होता शांततेत मतदान चालू आहे। उमरखेड तालुक्यातील मुळावा इथं पंचायत समिती, विज्ञान अध्यापक मंडळ, उमरखेड पंचकृष्ण कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। उमरखेड तालुक्यातील जवळपास 90 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभाग घेतला। या कार्यक्रमाचं उद्घाटन यवतमाळच्या माध्यमिक जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक अधिकारी प्रदीप गोडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी वैश्विक विकास संस्थेचे प्राचार्य अजय झरकर, सप्तखंजिरी वादक पंकज पाल महाराज आणि परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। महाराष्ट्र इंग्लिश स्कूल, प्रताप पंचकृष्ण विद्यालय येथील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या विज्ञान सभेसाठी परिश्रम घेतले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये झालेला खर्च देखील निघाला नसल्यानं शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडलाय। त्यात जेमतेम आलेल्या कपाशी, मका पिकास भाव नसल्यानं शेतकऱ्यांची कोंडी झाली। खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्यानं आता शेतकरी राजा रब्बीच्या आशेवर बसलाय। सध्या पाचोरा तालुक्यात रब्बी पेरणीनं वेग घेतलाय। शेतकरी राजा आता रब्बी पेरणीसाठी सज्ज झाला असून रब्बी पेरणीमध्ये चांगलं उत्पन्न येईल या आशेनं शेतकरी राजा आपल्या शेती मशागतीच्या कामात व्यस्त दिसतोय। मजूर वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शेती मशागतीची कामं खोळंबली जातात। तसंच जास्त मजुरीमुळे शेती देखील परवडत नसल्यानं शेतकऱ्यांनी आता यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेची आणि पैशांची बचत होत आहे। नामदेव सुभाष पाटील, जारगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। तर मी पहिले रब्बी आपला पावसाळ्यात कपाशी लावली होती त्या 2-2.5 एकरमध्ये, तर काही उत्पन्न निघाला नाही। काय 8-10 क्विंटल माल आलेला आहे, खर्चसुद्धा निघालेला नाही आहे। तर आता मी रब्बीचे मक्काची लागवड करतो आहे यंत्राने। मजूरची टंचाई असल्यामुळे हे यंत्रकण आपला तांबे आहे, आमच्या गावाचा जारगावचा जवळ आहे, तर ते मला भेटले। मग नाही तर मग माणूस बी भेटत नाही होता। अशी टंचाई असल्यामुळे आता बाया तर भेटतच नाही आहे। मग आता हे एक माणूस कम से कम 3-4 बॅगा लावू शकतो। म्हणजे एकरी किती खर्च आहे असा? एकरी खर्च आता मला जर धरायला लागला तर 10,000 रुपये मटेरियल धरून, म्हणजे वखरती व नागरती धरून बट्ट। आणि मजूरची किती लागले असते तुम्हाला? मजूरला मला लागले असते तरी 6-7 बाया राहिल्या तर 7-21 रुपये लागले असते बा असं। आणि यंत्राने किती लागताय आता खर्च? यंत्राने आता ते तांबेला मी 500-600 रुपये देऊन देईल, म्हणजे बचत होते बा। हा, बचत होते बा। आणि मजूर बी भेटत नाही। यंत्रीकरणाचा फायदा होतो, यंत्रकरणाचा फायदा आहे। काय सांगाल इतर शेतकऱ्यांना तुम्ही संदेश? तर शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की या आधुनिक यंत्राची लागवड एकदम आणि असं चाच उगतं, 9 इंचावर खोल बी जातं। आपलं मजूर तरी बाया उघडे ठेवून देता, बुजत नाही, ते उगवण शक्ती होत नाही। मग याच्याने उगवण शक्ती बी एकदम 100% होते। म्हणजे मजूर टंचाईवर मात केली मग या मजूर टंचाईवर मात आहे मशीनची। दिवसाला किती एकर होतं हे? दिवसाला 2-2.5 एकर होऊ शकतं, जर चांगलं सकाळपासून 8-9 वाजेपर्यंत चाललं तर।
शिरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील 16 प्रभागांमधील 75 मतदान केंद्रांवर वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनानं कडक उपाययोजना राबवल्यात। मतदानानंतर सर्व मशीन नगर परिषदेच्या मालकीच्या मुकेश पटेल टाउन हॉल इथं असलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये हलवण्यात आले। न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे, त्यामुळे ईव्हीएम या कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहेत। स्ट्रॉंग रूम असलेल्या संपूर्ण इमारतीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले। परिसराला बॅरिगेटिंग करण्यात आले। या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा उमेदवार यांना स्ट्रॉंग रूम पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आले। पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच विविध विभागातील अधिकाऱ्यांची 8-8 तासांच्या शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आले। सतत निगराणी राहावी यासाठी स्ट्रॉंग रूमच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। शिरपूर औराडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीने नगर परिषद मालकीचे स्वर्गीय मुकेशभाई पटेल मेमोरियल टाउन हॉल इथे पहिल्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये ईव्हीएम मशीन्स व जे टपाली मत आलेले त्याची पेटी ठेवण्यात आलेली आहे व त्यासाठी दिनांक 2 डिसेंबरला रात्री 12 वाजेपासून तर 21 डिसेंबरला सकाळी मतमोजणी होई पावेतो नगर परिषदेमार्फत 8 तासाच्या ड्युटीप्रमाणे परदिवशी 3 अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे। इतर विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे वर्ग 2च्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी व्हिजिलन्स म्हणून ड्युटी लावण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस दल यांची एक तुकडी सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेली आहे व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यामार्फत सुद्धा बंदोबस्त देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत त्यासाठी फक्त उमेदवार किंवा त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी हे सुद्धा तिथं जाऊन दैनंदिन तिथं पाहणी करू शकतात। त्यासाठी त्यांना परवानगी किंवा ॲक्सेस दिलेला आहे। ते सुद्धा तिथं जाऊन दैनंदिन पाहणी करून ईव्हीएम मशीन बद्दल माहिती घेऊ शकतात। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।